नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. महायुती सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त. आम्ही महायुती सरकारचा धिक्कार करतो. सक्षना सलगर यांचं वक्तव्य. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीचा हा आवाज. सलगर यांचं विधान. नाशिकमध्ये भूसंपादन बाधित शेतकऱ्यांचे मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन. रिंग रोड भूसंपादन बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन. कुंभमेळ्याच्या कामांचा दर्जा तपासणार IIT मुंबई. IIT मुंबईचा त्रयस्थ गुणवत्ता तपासणी संस्था म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ कारभारावर टीका. नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी गोकुळकडे हलाल सर्टिफिकेट. प्रकाश बेलवांडेंचा मुश्रीफांवर आरोप. मुंबईतील घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला नागरिकांचा विरोध. बकरे महापालिकेनं घेतले ताब्यात. जळगावच्या जामनेर शहरात 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. घातपात असल्याचा कुटुंबियांचा संशय. घटनेचा सखोल तपास करण्याची कुटुंबियांची मागणी. बुलढाण्यातील मेहकर शहरातील DP रोड जवळील लक्ष्मीनारायण नगर येथे धाडसी दरोडा. दुचाकी चोरट्याचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मालेगावातील पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत. टाकीच्या खांबांमधून लोखंडी सळ्या पडल्या उघड्या. टाकी कोणत्याही क्षणी कोसळू शकते. जीवितहानी होण्याची शक्यता. पुण्यात पाणी कपात होण्याची चिन्ह. 30 मेला होणाऱ्या प्रशासनाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता. बीडच्या पुरुषोत्तमपुरीत कमला एकादशी निमित्त भाविकांचा जनसागर. 2 किलोमीटर पर्यंत लांगल्या रांगा. लाखो भाविकांनी घेतलं पुरुषोत्तम भगवानांचं दर्शन. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.